हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. मी भारत त्रिपुटी ऍक्टिव्हिटीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. तर आधी एन आय ए सी एल नंतर एसबीआय क्लर्क आणि एसबीआय क्लर्क नंतर आपल्या समोर जी वॅकन्सी येत आहे त्याची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. ती वॅकन्सी आहे एसबीआय पीओ. एसबीआय पीओ 2025 साठी वॅकन्सी रिलीज झालेली आहे आणि ती जी वॅकन्सी आहे ती तुम्हाला दिल्या गेलेली आहे 600 पोस्ट साठी. आकडा आहे 600 पोस्टचा. तर हा आकडा पाहून बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, काही विद्यार्थी खुश झाले, काही विद्यार्थी दुःखी झाले. पण खुश तर खूप कमी झाले, पण दुःखी विद्यार्थ्यांचा आकडा इथं जास्त आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच काही बदल केला गेलेला आहे. पूर्ण एक्झाम पॅटर्न मध्ये बदल केला गेलेला आहे. प्रिलिम्स मध्ये काही चेंजेस आहेत, मेन्स मध्ये काही चेंजेस आहेत. त्याच्यानंतर होणाऱ्या सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये तुम्हाला आणखी काय विचारतील, नंतर जे काही एसे रायटिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतील, यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त चर्चा सुरू आहे. आणि हा जो आकडा तुम्हाला दिसत आहे 600 पोस्ट साठी, हा आकडा जर आपण पाहिला तर हा आकडा प्रिव्हियस इयर मागच्या 2-3 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर जसं एसबीआय क्लर्कची वॅकन्सी आल्यानंतर एसबीआय क्लर्कची खूप बंपर वॅकन्सी आली, त्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की खूप जास्त वॅकन्सी येतील असे एक्सपेक्टेशन होते. पण ती एक्सपेक्टेशन फेल ठरली आहे. 600 जागा आलेल्या. नाहीतर आपण जवळपास पाहतो एसबीआय पीओच्या 2000, 1500 अशा वॅकन्सी येतात. यावेळेच्या वॅकन्सी तुम्हाला दिसत आहेत त्या फक्त 600 जागा आलेल्या आहेत. आणि 600 वॅकन्सी कमी, त्याच्यामध्ये दुसरा आणखी एक टेन्शन विद्यार्थ्यांचं असं वाटलं आहे की सर एक्झाम पॅटर्न कसा चेंज झाला, त्याच्यामध्ये काय काय बदल आले, ते आपण डिटेलमध्ये आज पाहून घेऊ. डिटेलमध्ये तुम्हाला सर्वात आधी तर ज्या वॅकन्सी आहेत ह्या 600 आलेल्या आहेत, म्हणजे कमी आहेत. पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा वाढतील, किंवा काही बँकेंनी अजून रिपोर्ट केलेला नाही. पण एसबीआयचं माझ्या मतानुसार दरवर्षी असं दिसते की एसबीआयच्या व्हॅकन्सीमध्ये दरवेळेसारखा खूप जास्त मोठा बदल राहत नाही. जर आयबीपीएसच्या व्हॅकन्सी राहिल्या तर त्याच्यामध्ये बदल होतो, पण एसबीआय खूप कमी बदल राहते. आणि ह्या जर जागा आपण पाहिल्या तर ह्या प्रिव्हियस इयर पेक्षा जवळपास 30% व्हॅकन्सी आहेत. नाहीतर 2000चा आकडा आपल्याला दिसतो, 2000, 1500 अशा व्हॅकन्सी राहतात. या वर्षी फक्त आपल्याला 600 व्हॅकन्सी दिसत आहे. पण इथं त्यांनी तुम्हाला दिसत असेल इथं मेन्शन केलेलं आहे, अंडर नोटेड वॅकन्सीज आर प्रोव्हिजनल अँड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू बँक रिक्वायरमेंट. बँकच्या रिक्वायरमेंट नुसार ज्या वॅकन्सी आहेत यांच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. आणि टोटल जे आपल्याला वॅकन्सी दिसत आहेत त्या आहेत 600. टोटल 600 वॅकन्सी आहेत. आता 600 वॅकन्सी साठी सर फॉर्म वगैरे जे भरायला सुरुवात झाली ती आहे आजपासून. फॉर्मची जी डेट आहे तुम्हाला 27/12/2024 पासून तर 16/1/2025, जवळपास तुमच्याजवळ 19 दिवस आहेत. या दिवसांमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, 27 ते 16 तारीख. त्याच्यानंतर तुम्हाला फेज 1 ऑनलाईन प्रिलिमिनरी तुमची जी एक्झाम आहे, प्री एक्झाम, ती 3rd किंवा 4th वीक ऑफ फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी तुम्हाला दिलेली आहे. जवळपास 2 ते 2.5 महिन्याचा तुमच्याजवळ वेळ आहे. 2 ते 2.5 महिन्यामध्ये जर तुमचा व्यवस्थित अप्रोच असला, बेसिक तुम्ही जर चांगल्या प्रकारे असलं मॅथ, रिजनिंग, इंग्लिश, तर तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता. त्याच्यानंतर आहे मेन्स एक्झामिनेशन. मेन्स एक्झाम आहे तुमची एप्रिलमध्ये, 2nd वीक ऑफ एप्रिल. दोन्हीही याच्या तुम्हाला तारीख माहिती आहे, जसे आपण एसबीआय क्लर्कच्या सांगितल्या. त्याच्यानंतर आहे आता एसबीआय पीओ, फेब्रुवारी आणि एप्रिल. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 टायर राहतात. जसं एसबीआय क्लरिकलला प्रिलिम्स आणि मेन्स त्याला इंटरव्ह्यू नाही आहे, पण जी ऑफिसर लेवलची एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्स आहे, मेन्स आहे. मेन्स नंतर तुम्हाला ग्रुप डिस्कशन आहे, त्याच्यासोबतच प्लस इंटरव्ह्यू आहे. हे जे तुमचं डिस्कशन सेशन आहे आणि इंटरव्ह्यू आहे हे दोन्ही एकाच सेंटरवर होतात एकाच वेळेला. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी पण तयारी करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जे फायनल आहे, फायनल म्हणजे तुमचे मेन्सचे मार्क प्लस तुमचे इंटरव्ह्यू प्लस ग्रुप सेशन, याचे जे मार्क आहेत हे यांच्यामध्ये नॉर्मलायझेशन होऊन दोन्ही कंपाऊंड करून तुम्हाला फायनल कट ऑफ लावले जाईल. आणि पेमेंटचा जर पाहसाल तुम्ही विषय, तर एसबीआय पीओ आहे बहुतेक. एसबीआय पीओ मध्ये पेमेंट तुम्हाला जवळपास 1 लाखाच्या वर पेमेंट जातो. ऍव्हरेज जर तुम्ही पाहसाल मुंबई सारख्या सिटीमध्ये तुम्हाला जवळपास 19-20 लाखापर्यंत पॅकेज जाते. 19 ते 20 लाख. तर एवढं पॅकेज कोणाला नाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. पण त्याच्यासाठी तसा अभ्यास आपला असला पाहिजे. एज लिमिट इथं दिलेली आहे. एज लिमिट पहा तुम्ही, नॉट बिलो 21 इयर्स.
21 वर्षाच्या वय आपलं वय असलं पाहिजे आणि 30 वर्षाच्या खाली, म्हणजे 21 ते 30 एवढी तुम्हाला एज लिमिट दिलेली आहे. डेट ऑफ बर्थ नुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तिथं दिलेलं आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 1/4/2003. 1/4/2000 नॉट लॅटर द्या, 1/4/2003 नंतरचा तुमचा जन्म नसावा आणि 2/4/1994 आधीचा तुमचा जन्म नसावा. या 2 तारखेच्या मधात ज्यांची बर्थ डेट आहे त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येईल. आणि फॉर्म भरताना कुठलाही ग्रॅज्युएट हा विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहे. ग्रॅज्युएट एलिजिबल आहे किंवा जो विद्यार्थी फायनल इयरला आहे पण त्याचे जे फायनल मार्क्स आहेत, पीडीसी म्हणा, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट किंवा फायनलच्या मार्कशीट आहे, ह्या एप्रिल महिन्यापर्यंत त्या विद्यार्थ्याकडे यायला असायला हव्या. नंतर इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. 3 इयर्स ओबीसी साठी आहे, SC ST साठी 5 वर्ष आहे. आणि बेंचमार्क डिसॅबिलिटी साठी विद्यार्थ्यांसाठी इथं आणखी दिलेली आहे तुम्हाला. डिसॅबिलिटी असून तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यानुसार 13, 14 आणि 15 हे सगळं इथं एज रिलॅक्सेशन तुम्हाला दिलेलं आहे. इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन आता मी बोलतो, ज्याच्यामध्ये पहा, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, qualification recognized as such as the central government, those who are in the final year semester of their graduation may also apply provisionally subject condition. म्हणजे इथं दिलेलं आहे की ते फायनल इयर किंवा फायनल सेमेस्टरचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात, पण त्यांच्याजवळ 30/4/2025 म्हणजे 30 एप्रिल 2025 पर्यंत त्यांच्याकडे फायनल डिग्री सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट सर्व मार्केट त्यांच्याकडे यायला हव्या. अशा प्रकारे इथं अकॅडमिक क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणखी काही क्वेश्चन असतील जे मी इथं नाही बोललो, त्या विद्यार्थ्यांनी एक वेळेस डिटेल नोटिफिकेशन वाचायची. डिटेल नोटिफिकेशन ही आपल्या क्लासच्या ग्रुपवर आलेली आहे. आता आपण पाहू एक्झाम पॅटर्न. तर चेंजेस काय काय झाले. तर सर्वात आधी होईल तुमची प्री एक्झाम, जी मी आता सांगितली. कधी होईल तुमची प्री एक्झाम. प्री एक्झाम तुमची होईल फेब्रुवारीच्या एंडिंग मध्ये, फेब्रुवारी एंड. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे 3 सब्जेक्ट आहेत. एक आहे इंग्लिश, नंतर आहे क्वांट आणि थर्ड आहे रिजनिंग. हे 3 सब्जेक्ट तुम्हाला प्री मध्ये आहेत. तर याच्यामध्ये जो चेंजेस केला गेलेला आहे तो चेंजेस आहे इथं. आधीचं जर आपण पॅटर्न बघितला, आधी SBI PO ला जे इंग्लिश होतं हे तुमचं किती होतं, 30 क्वेश्चन होते. 35 क्वांट आणि 35 रिजनिंग, असे 35, 35, 70 आणि 30 असं टोटल 100 क्वेश्चन होते. आता पण तुम्हाला 100च क्वेश्चन आहेत, पण चेंजेस थोडे वेगळ्या केलेले आहेत. याच्यामधून 5 मायनस केल्या गेलेले आहेत आणि म्हणजे याच्यामधून 5 मायनस केलेले आहेत, ते केले आता 35. या 35 मधून आणखी 5 मायनस केलेले आहेत, आता झाले 30. आणि इकडे ते 5 5 दोन्ही इकडे ऍड केलेले आहेत. म्हणून तुमचा इंग्लिश, इथं तुम्हाला इंग्लिश मोस्ट इम्पॉर्टंट इंग्लिश जो दिलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे, की असं नाही म्हणत की तुम्हाला. आतापर्यंत विद्यार्थी काय करतात, इंग्लिशला ऍज अ सिलेबस किंवा ऍज अ सब्जेक्ट म्हणून विद्यार्थी अभ्यास करत नाही. म्हणून मी तरी रेकमेंड असं करेल की तुम्ही इंग्लिशला ऍज अ सब्जेक्ट म्हणून हे करा. नाहीतर विद्यार्थी इंग्लिशसाठी अभ्यास कसा करतात, रॅन्डम काहीतरी एडिटोरियल वाचलं, काही दिवस एक्झाम जवळ आहे म्हणून वोकॅब पाठ केल्या, तेवढे दिवस ओपला आणि मधातून सोडून दिलं. पण माझ्या मतानुसार जर विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांना इंग्लिशचा सिलेबस सुद्धा सांगता येतो. त्यामुळे मी तरी असं म्हणतो की इंग्लिशसाठी तुम्हाला कम्प्लीट ऍज अ सब्जेक्ट म्हणून त्याला ट्रीट करा. इंग्लिशला खूप विद्यार्थी निग्लेक्ट करतात, म्हणून त्यांचं फायनल सिलेक्शन इंग्लिशमुळेच राहून जाते. कारण क्वांट आहे, रिजनिंग आहे, याच्यामध्ये बरेच विद्यार्थी काय करतात, जेवढे येते त्यांना ते सॉल्व्ह करतातच, पण इंग्लिशमध्ये जे विद्यार्थी वीक पडतात त्यांना ओव्हरऑल स्कोअर मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होते. म्हणून इंग्लिश, ज्यांचं इंग्लिश तिथं स्ट्रॉंग आहे त्यांना फ्री मध्ये फायदा होणार आहे. पण सर इंग्लिश मध्ये फ्री मध्ये फायदा आहे, पण तुम्ही पाहसाल मेन्स मध्ये, तर इथं मेन्स मध्ये खूप कमी करण्यात आलेला आहे. ते आपण पाहू समोर. इथं तुम्हाला सेक्शनल टायमिंग दिलेला आहे. सेक्शनल टायमिंग आहे 20 मिनिट्स एका सब्जेक्ट साठी इंग्लिश, 20 मिनिट्स पॉइंट साठी आणि 20 मिनिट्स रिजनिंग साठी. म्हणजे पहा तुम्हाला इथं 20 मिनिटांमध्ये टोटल 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून इंग्लिश तुमचं तशा प्रकारे असायला हवं. आधी विद्यार्थ्यांना 20 मिनिटांमध्ये 35 क्वेश्चन क्वांटचे राहायचे, आता ते कमी झाले. म्हणजे तुमचा इथं अप्रोच चांगला असू शकतो. 20 मध्ये 30 क्वेश्चन आणि 20 मिनिटांमध्ये आणखी 30 क्वेश्चन.
इथं आणखी एक पॅटर्न असा आहे की तुमचे जे मार्क्स आहेत हे 100 पैकी इथं सेक्शनल कट ऑफ तुम्हाला नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सेक्शनल कट ऑफ इथं नाही आहे, सेक्शनल कट ऑफ तर नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये कितीही क्वेश्चन सॉल्व्ह केले म्हणून तुम्ही सेक्शनली फेल होणार नाही. पण तुम्हाला जो ओव्हरऑल कट ऑफ आहे, ओव्हरऑल कट ऑफ बद्दल मी तुम्हाला सांगतो. याच्या आधी जर मागच्या प्रिव्हियस इयर मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 60च्या जवळपास तुम्हाला कट ऑफ दिसेल. 58, 60 किंवा 59 असे तुम्हाला कट ऑफ दिसेल. पण मला तरी वाटते की या वर्षी जे तुम्ही मॉक वगैरे देता, या मॉक मध्ये तुमचा जो अटेम्प्ट आहे हा 65 प्लस असला पाहिजे. म्हणजे एवढा स्कोर तुमचा आला पाहिजे. तर मी काय हे म्हणत आहे, कारण तेव्हा वॅकन्सी किती होत्या, वॅकन्सी 2000, कुठं तुम्हाला दिसतील 1500. अशा वॅकन्सी जेव्हा होत्या तेव्हा हा कट ऑफ असा होता. यावेळेस वॅकन्सी किती आहे, फक्त 600. आणि 600 वॅकन्सी साठी कॉम्पिटिशन तर राहीलच. आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन मी तर म्हणतो प्री मध्ये राहील. कारण प्री मध्ये विषय पहा, प्री मध्ये जर समजा आपण एक आकडा बघितला तर 10 लाख जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि जागा आहेत 600, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्री टू मेन्स जो क्रायटेरिया राहतो प्री पासून मेन्स कडे, तर जे विद्यार्थी घेतल्या जातात हे 1:10च्या रेशिओने घेतल्या जातात. म्हणजे 10%चा रेशिओ असतो त्याच्यामध्ये. आता 10%चा जो रेशिओ आहे, जर समजा आता 600 विद्यार्थी, 600 जागा आहेत, तर या 600 जागेसाठी जे मेन साठी विद्यार्थी घेतल्या जातील तर हा आकडा राहील 6,000चा. आणि या 6,000मधून आणखी मग 1:3चा रेशिओ. म्हणजे या 6,000मधून जर समजा याला आपण डिवाइड केलं, म्हणजे 6,000 विद्यार्थी ते घेतील प्री नंतर मेन्स साठी, आणि मेन्स मधून परत एका जागेसाठी विद्यार्थी राहील. म्हणजे 600 जागेसाठी विद्यार्थी राहील तिथं 1,800. 1:3चा जर रेशिओ घेतला म्हणजे या 600 मधून आणखी तिथं किती, 1,800 विद्यार्थी घेतल्या जातील. म्हणजे कॉम्पिटिशनचा तुम्ही एक आकडा पहा. मी हे नाही म्हणत तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही, पण एक आपल्याला रियालिटी माहिती असली पाहिजे की आपण काय करत आहोत, आपला अप्रोच कसा असला पाहिजे, आपली कॉम्पिटिशन किती विद्यार्थ्यांसोबत आहे. म्हणून मी तरी हे म्हणेल की फ्री मध्ये जास्त कॉम्पिटिशन राहील ऍज कम्पेअर टू मेन्स. ही झाली तुमची प्रिलिम. त्याच्यानंतर आहे मेन्स. मेन्सचा सिलेबस, मेन्स मध्ये आहे तुम्हाला कम्प्युटर ऍप्टिट्यूड, नंतर आहे डाटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन म्हणजे क्वांट आणि जनरल अवेअरनेस, आणि नंतर आहे इंग्लिश. हे पहा इथं इंग्लिश मध्ये तुम्हाला तिथं एक क्वेश्चन एका मार्काला होता, इथं एक क्वेश्चन फक्त 0.5 मार्कसाठी आहे. म्हणजे 40 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, हे 20 मार्कासाठी. हा चेंज इथं करण्यात आला. आधी एक क्वेश्चन एका मार्कला असायचा. नंतर जनरल अवेअरनेस, हे आधी जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन असायचे 60 मार्कासाठी, आता एका क्वेश्चनला 1 मार्क, 60-60. नंतर इथे चेंजेस करण्यात आलेले आहेत. म्हणजे पहा इथं तुम्हाला 40 क्वेश्चन रिझनिंग मध्ये 60 मार्कासाठी, आणि क्वांट मध्ये 30 क्वेश्चन 60 मार्कासाठी. म्हणून आपलं कशा प्रकारचा असला पाहिजे हा पॅटर्न तुम्हाला इथं दिसत आहे की कोणत्या याला किती किती मार्क आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत नाही माझं इंग्लिश खूपच स्ट्रॉंग आहे, तर त्यांचा इंग्लिश मध्ये प्रिलिम्स मध्ये खरंच खूप फायदा होईल, पण मेन्स मध्ये तिथं वेटेज कमी आहे. म्हणून तुमचा अभ्यास सगळाच असला पाहिजे, ते रिजनिंग असो, मॅथ असो, इंग्लिश असो. प्लस त्यांच्यासोबत तुम्हाला इथं दिसत असेल डिस्क्रिप्टिव्ह पेपर. आता हे जो डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न आहे हा आपल्याला क्लरिकल मध्ये दिसत नाही, पण हा ऑफिसर लेवलची एक्झाम आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. कम्युनिकेशन स्किल. आधी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये इथं काय व्हायचं, इथं तुम्हाला देत होते एसे रायटिंग किंवा लेटर रायटिंग. म्हणजे तुम्हाला एखादा टॉपिक देत होते आणि या टॉपिकवर तुम्हाला तिथं टायपिंग करायची होती. आता तुम्हाला आहे, कारण कुठेतरी मला असं वाटत आहे की एसबीआय जी आहे ऑफिसर लेवलची एक्झाम आहे, आणि बँकेमध्ये कुठेतरी तुम्हाला टेक्नॉलॉजीकडे त्यांचा कल दिसत आहे की सध्याचं जे करंट सिच्युएशन आहे, किंवा हा जो विद्यार्थी बँकेत लागल्यानंतर त्याला हे वर्क प्रॉपर जमलं पाहिजे. जसं ईमेल आहे, ईमेल वगैरे करावे लागतात, रिपोर्ट लिहावे लागतात, त्यामुळे तुम्हाला रिपोर्ट लिहिणं जमलं पाहिजे. सिच्युएशन अनालिसिस म्हणजे तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाईल आणि त्या सिच्युएशन वरून तुम्हाला रायटिंग करायची आहे, आणि प्रिसाइज रायटिंग, तुम्हाला काहीतरी पॉइंट्स दिले जातील त्याच्यावरून तुम्हाला रायटिंग करावी लागते. तर हा सगळा चेंजेस आहे इथं, पण विद्यार्थ्यांसाठी हे नवीन दिसत आहे. बरेच विद्यार्थी एसे किंवा लेटर रायटिंग आणि मोस्ट ऑफ द फायनान्शियल ज्या न्यूज आहेत हे वाचून वाचून विद्यार्थी इथं प्रॅक्टिस करत होते. पण आजकाल तुम्हाला आता ईमेल कसा लिहावा, कसा
असला पाहिजे त्याचा फॉर्मॅट, त्याच्याबद्दल तुम्हाला लिहावं लागणार आहे. रिपोर्ट कशी असली पाहिजे, सिच्युएशन अनालिसिस. तर हे आहे टोटल 50 मार्क्स साठी आणि 30 मिनिट्स तुम्हाला दिलेले आहेत. अशी ग्रँड टोटल जर आपण बघितली, मेन्स प्लस तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर, हे टोटल आहे 250 मार्क्स साठी. नंतर पुढे याचं नॉर्मलायझेशन होऊन याचं कन्व्हर्जन केल्या जाईल. याचं कन्व्हर्जन समोर केल्या जाईल 100 मार्क मध्ये. हे इथं दिलेली आहे तुमची ग्रुप एक्सरसाइज. आणि फायनल नंतर आहे सायकोमेट्रिक टेस्ट. तर ये तो बहुत बढ़िया लग रहा. आता कसं बाकी एक्झाम मध्ये आपण कसं करतो, प्री आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. पण इथं प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, सोबत डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, सायकोमेट्रिक टेस्ट आहे, ग्रुप एक्सरसाइज आहे, इंटरव्ह्यू आहे. तेव्हाच मिळेल ना कुठेतरी 20 लाखाचं पॅकेज. आता सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये तुम्हाला ग्रुप एक्सरसाइज आहे 20 मार्क्स साठी, प्लस इंटरव्ह्यू आहे 30 मार्क्स साठी, आणि दोन्ही टोटल किती आहे 50 मार्क्स साठी. हे दोन्हीही तुमचे जेव्हा तुम्हाला मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यूला बोलवल्या जाईल, तिथंच तुमची ग्रुप एक्सरसाइज पण होईल आणि इंटरव्ह्यू प्लस होईल, दोन्ही गोष्टी सोबत होतील एकाच सेंटरवर. तिथं दिलेलं आहे. तिथं काय आहे, नॉर्मलायझेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत. आता टोटल जर आपण ग्रँड टोटल बघितली, तुमची मेन्स एक्झाम प्लस ग्रुप एक्सरसाइज प्लस इंटरव्ह्यू, हे टोटल झाली 300ची. याचं कन्व्हर्जन केल्यानंतर आणि नॉर्मलाइज मार्क मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, मग इथं 75 याचं नॉर्मलायझेशन केल्यानंतर. नॉर्मलायझेशन केल्यानंतर 100% मध्ये त्याला कन्वर्ट केल्या जाईल. कन्वर्ट केल्यानंतर तुमचे जे फायनल पर्सेंटेज आहेत ते 100 पासून तुम्हाला 100 ऍज अ टोटल पर्सेंटेज पकडून तुम्हाला टोटल 100 वरून लिस्ट लागेल. नंतर एक्झामिनेशन सेंटर, कॉल लेटर, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फीज, सर इथं पण चेंजेस पाहिजे होती, फीज कमी करायची होती कुठेतरी. पण फीज जशीची तशीच आहे. फीज तुम्हाला 750 फॉर ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत, आणि SC ST आणि हँडिकॅप वाल्या स्टुडंटसाठी नील आहे. तिथं त्यांना कोणत्याही प्रकारची फीज नाही आहे. ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 750 रुपये आहे. हाऊ टू अप्लाय, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आणि डेट आजपासून सुरू झालेली आहे, 27 पासून तर 16 तारखेपर्यंत. इथं तुम्हाला साईट दिलेली आहे SBI ची, त्याच्यावर तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं आहे. इथं तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. डिक्लेरेशन सेम आहे कशासाठी, जसं आपण SBI क्लर्क साठी बघितलं होतं, तुमचं नेम आणि प्लस इथं तुमचे डेट ऑफ बर्थ. बाकी याच्यामध्ये फॉर्म भरताना कशा प्रकारे क्रायटेरिया असतं, विद्यार्थी चुका करतात, म्हणून मी आधी सर्वांनी डिटेल नोटिफिकेशन वाचायची. फोटोग्राफ कसा असला पाहिजे, कोणत्या, काही विद्यार्थ्यांना थंब पण माहित नसते, लेफ्ट हँड पाहिजे की राईट हँड पाहिजे. त्यामुळे फॉर्म भरायच्या आधी एक वेळेस एक नजर डिटेल नोटिफिकेशन वर टाकायची आणि मगच फॉर्म भरायचा. ओके. आणि इथं तुम्हाला सेंटर दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी सेंटर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. प्रिलिम साठी तुम्हाला सेंटर अमरावती मिळून जाईल. मेन साठी तुम्हाला दिलेले आहेत सेंटर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई. मेन साठी अमरावती सेंटर नाही आहे. मेन साठी तुम्हाला नागपूर जवळचं जे सेंटर आहे, आपल्या जवळ नागपूर आहे, नागपूरला तुम्ही जाऊ शकता. ओके. तर अशा प्रकारे आपण डिटेल पाहिली. आता डिटेल झाल्यानंतर सर आमचा अप्रोच कसा असावा, तर मला तरी वाटते की SBI POचं एक तुम्ही हे बघा, जागा किती आहे, टोटल जागा आहे 600. आणि 600 जागेसाठी जर विद्यार्थी, जेव्हा खूप सारे विद्यार्थी फॉर्म भरतात, तर जी मेजरची चाळणी लागलेली राहते, त्याच्यानंतर तुमची फ्री, इथून जे विद्यार्थी घेतल्या जातात, हे घेतल्या जातात जवळपास जेवढ्या जागा आहेत या जागेच्या 10 पट. म्हणजे फ्री मध्ये इथं 600 जागा आहेत ना, तर फ्री मध्ये विद्यार्थी फ्री टू मेन्स जेव्हा जातील, जे इथं प्री एक्झाम होईल, फ्री टू नंतर इथं मेन्स जेव्हा जातील, तर ते विद्यार्थी जातील 6,000. आणि मेन्स पासून जेव्हा इंटरव्ह्यूला जातील, मेन्स टू इंटरव्ह्यू, इथं विद्यार्थी घेतले जातील या जागेच्या किती, 3 पट. म्हणजे किती, 1800.
आणि या 1800 मधून फायनल ज्यांचं सिलेक्शन होईल एवढे 600. म्हणून मला तरी वाटतं इथं पहा, इथं तुम्हाला जो चान्स दिसत आहे, हा जो चान्स आहे फ्री मध्ये फक्त 0.6%चा चान्स दिसत आहे तुम्हाला, आणि इथं जो चान्स आहे मेन्स टू इंटरव्ह्यू जाण्याचा हा 30% चान्स आहे. मग म्हणू शकतो ना आपण की कॉम्पिटिशन कुठे आहे जास्त, प्रिलिम्स मध्ये. म्हणून आधी प्री क्रॅक करण्याचा चांगला प्रयत्न करा, सोबत तुम्हाला बाकी मेन्सचाही अभ्यास करायचा आहे. दोन्ही डेट तुमच्या समोर आहे सोबतच. तर एवढी आपण इन्फॉर्मेशन बघितली. याच्यानंतर आपल्या इथे 2 तारखेपासून नवीन बॅच सुरू होणार आहे फॉर बँक ऍस्पायरंट्स. 2 जानेवारी 2025 पासून 5 ते 7 संध्याकाळी या वेळेत नवीन बॅच सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस वगैरे लावायचे असतील ते क्लासवर एन्क्वायरी करू शकतात किंवा कॉल करू शकतात. त्यानंतर अमरावती येथे राजकमल स्क्वेअरला आपली नवीन ब्रांच ओपनिंग आहे. 1 तारखेला आपलं तिथं इनॉग्रेशन आहे. 1 तारखेनंतर 2 तारखेपासून तिथं सुद्धा नवीन बॅचेस घेतल्या जातील. एकतर तुम्हाला ते सोयीस्कर पडत असेल तर तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. दोन्ही ऑफिस ओपन राहतील. तिथे आपली नवीन बॅच सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे आपण टोटल डिटेल, आधी आपण एसबीआय क्लास बद्दल इन्फॉर्मेशन पाहिली, नंतर NISCL बद्दल पण पाहिली होती, त्याच्यानंतर एसबीआय क्यूब. तर अशा ह्या बँकिंगच्या ज्या वॅकन्सी आहेत ह्या वर्षभर सुरू राहतात. त्यामुळे मला तरी वाटते की विद्यार्थ्यांनी कुठेतरी एखादी एक्झाम गेल्यानंतर थांबायला नाही पाहिजे. कंटिन्यू वॅकन्सी येत राहतात आणि फास्ट प्रोसेस आहे, बँकिंगची प्रोसेस आहे. प्रोसेस तुमचं 6 महिन्यामध्ये, पूर्ण 6 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग मिळते. प्रिलिम नंतर मेन्स, आणि अभ्यास करता करता जर आपली एखादी एक्झाम नाही निघाली तर थांबून बसायचं नाही. एक एक्झाम नाही निघाली तर दुसरी एक्झाम तुमची वाट पाहत असते. म्हणून कंटिन्यू आपला अभ्यास सुरू पाहिजे. कुठली तरी एक एक्झाम आपल्या हाती लागते, त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.